भावी रॉयल सिटी सेवाभावी संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करते. कारण ही जी संस्था उभी केलेली आहे ती आपल्याला फार गरजेची होती. असे उत्सव वारंवार होणे हेही तेवढाच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते. कुठलाही एखादा छोटा उत्सव जरी आपल्याला अरेंज करायचा असेल, आपल्या घरात 2 पाहुणे येणार असतील तर आपली किती धांदल उडते. तर एवढं मोठे उत्सव साजरे करणे सोपं नसतं. म्हणून आणि त्यांनी हे जे उभी केली आहे संस्था त्याबद्दल खरंच आम्ही सगळे रॉयल सिटी आपले ऋणी आहोत. आज शिवाजी महाराजांची आपण जयंती साजरी करत आहोत. आणि आज आपण जयंती साजरी करत असताना खूप थाटामाटामध्ये केलेली आहे. पण उद्यापासून काय हा फार मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहिला पाहिजे. हे उत्सव आपण कशासाठी साजरे करतो? शिवाजी महाराजांचा पराक्रम, बल, बुद्धी, विवेक सगळं आपल्याला माहिती आहे. इतिहासामध्ये आपण ऐकतो. आणि पु ल देशपांडे म्हणतात की कधीतरी अशी लवकरच वेळ येईल की एक दगड तिथे असेल आणि त्याच्यावर लिहिलं असेल की बटाटा वडा खाता खाता शेवटचा मराठी माणूस तिथे गतप्राण झाला. इतकी दयनीय अवस्था आपल्या लोकांची होऊ नये, खरंच होऊ नये. आपण शिवजयंती कशासाठी साजरी करतो आहोत? आपण 5वीला पुजतो. 5वीला मुलांची आपण जी बाळाची जी पूजा करतो तेव्हा 5वीला पुजतो आणि आपण ज्योतीला सांगतो की माझ्या मुलांना बुद्धी दे, दीर्घायुष्य दे. पण या जिजामातेने कोणाची पूजा केली हो? 5वीला शिवरायांच्या तलवारीची पूजा केली. आणि तलवारीची पूजा केली आणि त्यावेळेला सांगितलं की माझं हिंदवी स्वराज्य उभं करायला हा पोरगा कामाचा. आणि म्हणून आपण जन्मापासून जर राज्याभिषेकापर्यंत सगळं बघितलं तर शिवाजी महाराजांनी जे जे पराक्रम केले ते त्या सगळ्या पराक्रमातनं आपल्याला शिकायला पाहिजे. मी तर म्हणेन आम्ही ज्या वेळेला शिवथरगड आहे जिथे अफजल खानाचा जवळच असा पुढे वध झालेला आहे, तिथे आपल्या समर्थ रामदास स्वामींनी 6 वर्ष दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे जे शिवाजी महाराजांचे राष्ट्रगुरू होते. कारण शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये त्यांचं फार मोठं मोलाचं योगदान होतं. तिथे जावळीचं खोर आहे. ज्या वेळेला हा शाहिस्ते खान त्या जावळाच्या खोरातून घेतो आणि पुढे नंतर शिवाजी महाराजांना घेऊन जातात त्यावेळेला त्या जावळीचे थोरड अगदी शिवथरगडीपासून तिथे वर्ग चालतात. सगळ्या पालकांनी मनापासून ऐकून घ्या की शिवथरगडीमध्ये बालवर्ग चालतात. 5वी ते 9वीचे मुलं असतात. 7 दिवस निवासी शिबिर असतं. शिवाजी महाराज आम्ही तिथे जगवतो त्यांना. त्या जावळीच्या खोऱ्यांमधनं आम्ही त्यांना नेतो. आणि त्याच वेळेला युवा वर्ग असतो. 18 ते 25 वर्षाचे युवक जिथे जिथे त्या एरियामध्ये शिवाजी महाराज फिरले, ज्या महादेवाच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराज वाट बघत होते त्या अफजल खानाची ते दाखवतो, जगवतो त्यांना. आपल्या रॉयल सिटीमध्ये सुद्धा खूप तरुण आहेत, बाल आहेत. आपली एक अशी स्थळे निर्माण व्हायला पाहिजे की आपल्या रॉयल सिटीकडे कोणाची वाकडी नजर जाता कामा नये. सगळीकडे प्रसिद्ध व्हायला पाहिजे. सगळ्यांचं स्वप्न एक असतं की अमिताभ बच्चनचं वगैरे घर ते समुद्र किनाऱ्यावरती बनलेच ना, तर माझंही घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्राच्या प्रत्येकाला वाटायला पाहिजे की ह्या रॉयल सिटी मध्ये सुद्धा माझा एक ब्लॉक असावा, म्हणून होईना अशी माझी रॉयल सिटी असायला पाहिजे. अहो तरुणांची
पिढी आहे, इतकी सुंदर तरुण आहेत आपल्याकडे, अशी फळी पाहिजे की रॉयल सिटीमध्ये कोणालाही दुःख येऊ, आनंद येऊ, कोणाच्या घरी संकट येऊ, कोणी आजारी पडो, फक्त या रॉयल सेनेला जर एक फोन केला तर ते तिथं उभे राहायला पाहिजे. अहो, आज आम्ही जात असताना मुलांना सगळे मोबाईलमध्ये आहे. आपल्या पालकांची काय जबाबदारी आहे ही लक्षात ठेवली पाहिजे. आज कुठल्या पालकांनी विचार केला का की इतकी मिरवणूक महत्वाची ते काढून राहिले, माझा मुलगा तर मिरवणुकीत आहे का? कितीतरी मुलं इथे सगळेजण मोबाईल घेऊन किंवा कोणी बॅडमिंटन खेळतंय, कोणी क्रिकेट खेळतंय आणि आपण तिथं चाललो असतो. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असायला पाहिजे की माझे मुलं बुद्धी, विवेक आणि बलाने तयार असतील. अहो, जिम मध्ये जाऊन कोणीही बलवान होत नाही. शिवाजी सरकार दंड बैठका करता आला पाहिजे. आम्ही ज्या वेळेला शिवतरगडीमध्ये तरुणांना शिकवताना 150-150, 200 दंड बैठका करतात, 100 सूर्य नमस्कार घालतात. सहज विचार करा, आपण जात असताना आपल्या रॉयल सिटीमध्ये एखाद्या मुलीची कोणीतरी 2-4 मुलं छेड करतायत, आपल्यामध्ये आहे हिंमत, आपण त्यांना मारू शकतो, आपल्या जवळ आहे तेवढं बळ, आपण एवढं करू शकू, शूटिंग करू शकू मोबाईल मध्ये, तो व्हिडिओ काढू शकू. अहो, असं होता कामा नये. सोन्यासारखे तरुण आहात तुम्ही. शिवाजी महाराज रक्तात उतरले पाहिजे, हो, रक्तात उतरले पाहिजे, जगले पाहिजे. आम्ही शिवाजी महाराज जगले पाहिजे, नाही तर नुसतं खाणं पिणं, नाच गाणी करणं आणि पुढच्या वर्षी पुन्हा प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे. आम्ही ज्या वेळेला त्या जावळीच्या खोऱ्यातनं 150 मुलं असतात, तरुण 150 असतात आणि बालवर्ग म्हणजे 5वी ते 10वी पर्यंतची मुलं असतात. ते जावळीचं खोरं रात्री हा महत्वाचा विषय आहे. मी मानते रात्रीच्या वेळी फक्त 45 मावळ्यांनी 4,500 मुघलांची सेना मारली होती. ज्या दिवशी आपले खान मारला गेला त्या दिवशी, आणि त्या जावळीच्या रात्री मध्यरात्री 11:30 वाजता ते सैन्य उतरायला लागलं. पहाटेपर्यंत सगळ्यांचं तंत्र जुदा झालेलं होतं. आज ते लोक म्हणताय सर तंत्र जुदा. आमच्यात हिंमत असायला पाहिजे की कोणी जर इथे घुसला तर आम्ही तंत्र जुदा करू शकतो. ही आमची तरुण पिढी पाहायला तयार व्हायला पाहिजे. त्याचं सगळी जबाबदारी पालकांनी. किती पालक आपल्या मुलांवरती संस्कार करतात. त्या जावळीच्या खोऱ्यांमध्ये आम्ही मुलांचे डोळे बांधून घेऊन येतो. का बरं? तर कसे रात्री 45 लोकांनी 4,500ची फौज मारली असेल. शिवाजी महाराज जगले पाहिजे, माझ्या रक्तात असायला पाहिजे, तर ह्या उत्सवाचं प्रयोजन झालं असं आपण म्हणू शकतो. ज्या वेळेला शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाल्यानंतर काय जिजामातेचं कर्तृत्व होतं आणि संस्कार होते. हो, प्रत्येक आईने ऐकायला पाहिजे. जेवढ्या विधवा झाल्या राज्याभिषेकाच्या वेळा, जेवढ्या स्त्रिया विधवा झाल्या त्यांची एक स्पेशल पंगत जिजामातेने बोलवलेली होती. आणि जिजामातेने त्या सगळ्या विद्वानांचे सगळे धारातीर्थ पडले होते. त्या सगळ्यांना तूप वाढायचं का राजांना दिलं होतं की तुम्ही तूप वाढा. तुम्हाला कळलं पाहिजे राजे की ह्या सगळ्यांचे पती तुम्ही राज्य व्हावे म्हणून धारातीर्थ पडले. शिवाजी महाराज राजेमध्ये समर्थ रामदास स्वामी बरोबर सज्जन घराला निघालेले होते. शिवाजी महाराज समर्थांना सांगत होते, महाराजनी याला हे वचन दिलं, महाराजनी त्याला सोन्याचा कडा दिला, महाराजनी याला दिलं त्याला दिलं, ते सगळं सांगत निघालं होते. समर्थ फक्त राजांकडे बघितले आणि हसले. काय म्हणाले? त्यांनी तिथला एक असा मोठासा दगड घेतला, तो फोडला, त्याच्यामध्ये एक बेडकी निघाली. समर्थ शिवाजी महाराजांना म्हणताय, महाराज
तुम्ही पण हिलाच काहीतरी देताय म्हणून मी जिवंत आहे. महाराजच होते ते. खाडकन महाराजांचे डोळे उघडले. महाराजांनी शिवाजी महाराजांनी रामदास कवींच्या पायांवरती डोळे घेतले. आग्र्याच्या सुटकेमधून आम्ही काय शिकू शकतो हो, तर आग्र्याच्या सुटकेवरून ज्या वेळेला ते निघाले तिथपासून रायगडावर येईपर्यंत एक एक घरामध्ये समर्थांनी तिथल्या किती मीटर चालून गेल्यावरती कुठं थांबायचं महाराजांनी आणि संभाजीराजांनी त्याची सोय करून आमच्यामध्ये इतकी धमक पाहिजे. ज्या आणि आपण म्हणतो आपल्या सनातन संस्कृतीला जे लोकांच्या तोंडात येईल ते बोलतात हो, आपल्याला माहीत पाहिजे, आपल्याला मनात अभिमानाने सांगता आली पाहिजे. अफजल खानाचा वध करायला महाराज निघाले होते. त्यावेळेला त्यांच्या तिन्ही राण्या जिजामातेकडे गेले आणि जिजामातेला काय म्हणाले की आम्ही आईसाहेब आम्ही तिन्ही जणी अनुष्ठानाला आज बसणार आहोत, निर्जला बसणार आहोत अनुष्ठानाला. काय म्हणावं जिजामातेने, जिचा भगवंतावरती प्रचंड विश्वास होता. शंभू महाराजांचा उपास करून त्यांच्यावरती पाणी वाहून दूध वाहून अफजल खान मरणारही नाही. अनुष्ठान करू नका तरुणींनो, ऐका, अनुष्ठान करू नका. शिवबा नक्की जिंकून येणार हे तर खात्री आहे. पण पकडला गेला, बंदी झाला तर तुमच्या स्त्रियांची फौज निर्माण करा तिथे आणि तिथे त्यांना उभं करा आणि महाराजांना सोडवून आणण्याचं काम या तुमच्या तरुणींना करून घ्या हे सांगा. पळी पंचपात्राची ही वेळ नाही आज आपल्याकडे. तेव्हा कोणतं काय संकट उभं राहील सांगता येत नाहीये. त्याच्यासाठी रॉयल सिटी पूर्णपणे तयार असायला पाहिजे. शिवाजी महाराज जगले पाहिजे, हो जगलो पाहिजे. रायगडावरती आपण आपल्या मुलांना घेऊन जाऊया. रायगडावरती पण आमचे वर्ग असतात. तरुण मुलांना आपण कळी निर्माण करूया, आपण मार्गदर्शन करूया आणि त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून द्या. हो बघा काय सुंदर उत्सव ते पण साजरे करतील आणि नक्की येतील. माझी मुलं फार चांगली ती तरुण विचार आहे. एवढंच सांगते की ह्या शिवजयंतीचं श्रेय जेव्हा होईल त्यावेळेला मी शिवाजी महाराज जगेल आणि आई म्हणून आजी म्हणून माझी एक जबाबदारी आहे की मी शिवाजी महाराज. एकदा शिवाजी महाराजांना गोविंदगिरी महाराजांना एक प्रश्न विचारला बरं की आता एवढं सगळं चाललंय, तुमचे शिवाजी महाराज का जन्माला येत नाहीये. गोविंदगिरी महाराज म्हणले शिवाजी महाराज एका पायावर उभे आहेत हो यायला, पण जिजामातेसारखा गर्भ त्यांना सापडत नाहीये. काय उत्तर आहे. माझ्या सगळ्या आई वडिलांना विनंती आहे की आपले मुलं जबाबदार बनवा, लीडर बनवा, बैठका काढून घ्या त्यांच्याकडनं. लाठी चालवता आली पाहिजे. आला एखादा आपल्या घरामध्ये जर तर आहे एखाद्याच्या तरी घरामध्ये असा दंडुका की एक मागं तो पाणी मागणार नाही. आहे आपल्यामध्ये ताकद. अहो आपण पळून सुद्धा जाऊ शकणार नाही अशी आपली सोय आहे. सगळ्यांनी शिवाजी महाराज जगवा, आपल्या मुलांमध्ये त्या रक्तामध्ये उतरवा ही तुम्हा सगळ्यांना माझी कळकळीची विनंती. आपण जाऊ आणि त्यांनी ह्याच्यामध्ये आपला जाणता राजा नाटकामध्ये ज्यांनी शिवाजीचं काम केलं होतं ते म्हणजे आम्ही बाबासाहेब पुरंदराबरोबर खूप वर्ष घालवली होती. कारण ते कुठरघाईमध्ये आमच्याबरोबर खूप वेळ आलेले. तर त्यांनी राजाचं काम केलेलं आहे. त्यांचा एक दिवस अफजल खानाचा बस आपण जमलं तर पुढच्या वर्षी तो मोठं नाटक आहे जरूर ठेवूया. असं वाटतं आपल्या समोर होता यातला तो बस इतके सुंदर ते करतात आमच्या बरोबर असतात. आपण त्यांना बोलवूया, दाखवूया आपल्या मुलांना करत. आणि इथे मी खरंच मनापासून सांगते की नुसतं उत्सव साजरे करून काही होणार. आणि ज्या बालगोपालांनी बघा ऐका बरं का सगळ्यांनी ज्यांनी इथे कार्यक्रम सादर केले त्या सगळ्यांना आजीकडनं पालखी मिळणार आहे. आपण एक दिवस तुम्हाला मी बोलले सगळ्यांनी माझ्या घरी पालखी राहायचंय मग एकदा सगळ्यांनी एक थँक्यू. या ठिकाणी शिवगर्जना द्यायची. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती
मावशी या ठिकाणी बहुमूल्य सल्ला आपल्या रॉयल सिटी वासियांना दिला त्याबद्दल रॉयल सिटी सामाजिक संस्था यांच्यातर्फे हार्दिक धन्यवाद। यानंतर आपल्याला 2 शब्द शिवरायांबद्दल सांगण्यासाठी येत आहे नारायण सर।